तुझं शिक्षण केलं पण तुला परक्या घरी जावं लागणार. पण आई त्या मुलीसाठी मला तुझे पैसे नको काय नको पण शेवटच्या टायमाला तरी वाजवा गाणीच्या शेवटच्या टायमाला. पण आई म्हणते त्या मुलीनं लाडूची मुली तुला किती नाही या ठिकाणी काय करू पण शेवटचं हे गाणं असतं का मुलीला परक्या घरी जायचं. माझी आई रडती बघा आई रडत असती मुलगी जात असताना माझी आई रडती पदर धरून माझी आई रडती पदराला धरून. काय म्हणते माझी आई रडती पदर धरून माझी हरण चालवली बापाला काय करता येतं मुलीचं लग्न थाटामाटात करता येतं. कोणाकोण 2 लाख रुपये घे कोणाकोण 3 लाख रुपये घे आचारी बघ मंडपाला बघ आईस्क्रीमवाला बघ पण बापाला रडता येत नाही. येतं बापाला रडता नाही येत का आईला रडता येतं म्हणून बापाला रडता येत नाही का ते दाखवायचं राहतं. बाप मनात रडतो हृदयात रडतो पण बाप काय होतो माहिती का त्या टायमाला माझा बाप रडतो माझा बाप रडतो मंडप धरून माझा बाप रडतो मंडपाला धरून. आईपेक्षा बापाचा जीव जास्त असतो. माझा बाप रडतो मंडप धरून हृदयामधलं काय तुम्ही माझी
माझं बापाला रडू येतं. का रडू येतं? आपली एकुलती एक मुलगी आपल्याला सोडून जाणार, पण भावाला सुद्धा रडू येतं. ऐका बरं का, म्हणतो भाऊ त्या बहिणीसाठी काय म्हणतो, माझा भाऊ रडतो, पण भावाला सुद्धा रडू येतं. म्हणतो काय, का माझ्या बहिणीला मी मारलं, माझ्या बहिणीचे केस वडले, तिचं शर्ट फाडलं, तिचा कपडा फाडला, भावाला सुद्धा रडू येतं. हा म्हणून त्या ठिकाणी सांगतो काय, माझा भाऊ रडतो, माझा भाऊ रडतो, गळ्यात पडून, माझा भाऊ रडतो, गळ्यात पडून, माझी सोन्याची बाहुली छत्रपती महाराज यांनी म्हटले. पण शेवटच्या काळात ऐका, शेवटच्या काळात काय होतं माहिती का, आई रडती, आई रडती, बाबा रडतो, भाऊ रडतो, आणि एवढं रडत असताना पण मुलीला परणायला जात असताना निवडणुकीची गाडी असते बघा, मुलीला सोडवण्यासाठी जाते, निवडणूक गाडीत जाऊन बसतो, पण मुलगी मागे फिरून सुद्धा बघत नाही. का? आईचा, बापाचा आणि भावाचा मन किती, हृदय किती चितत असतं, पण मुलीला काय वाटतं, आता माहेर सोडून सासरी चालू. बघा मुलीचा मत कसं असतं. काय? माहेर सोडल्यानंतर सासरी जाणंच असतं. म्हणून त्या ठिकाणी शेवटच्या काळात तुम्हाला सांगतो, अगं ज्याची होते, अगं ज्याची होते, आहे ना, अगं ज्याची होते त्यानं चालली, अगं ज्याची होती त्यानं